दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांचे अतिक्रमण नियमाकुलित करून सातबारा द्या. जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट भास्कर मगरे. न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करू नये. पोलीस प्रशासनाला हाताशी धरून शासन नियमबाह्य पद्धतीने गरिबांवर अन्याय करत आहे. हा अन्याय कदापि सहन करणार नसल्याचा इशारा देत शिवसेना दलित आघाडीचे ॲडव्होकेट भास्कर मगरे यांनी दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांचे शेती प्रयोजनासाठी झालेले अतिक्रमण शासन निर्णय माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार नियमित करून त्यांना सातबारा देण्याची मागणी एका आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी ॲडव्होकेट मगरे म्हणाले की कठोरा जैनपूर येथील दलित आदिवासी भूमिहीनांचे कास्तपट्टे त्यांच्या नावे न करता जिल्हा महसूल प्रशासन कास्तकारांच्या कास्तपट्ट्यात येऊन त्यांची उभी पिके, झोपड्या, संसारोपयोगी साहित्यांची नासधूस करत आहे. कास्तकारांना मारहाण करून गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून महसूल प्रशासनाने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून या भागातील कास्तकऱ्यांवर अन्याय करत आहे. मुळात कठोरा जैनपूर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात प्रतिवादी हजर झाले असून त्यांनी लेखी म्हणणे देण्यास टाळाटाळ केली आहे. गणेशनगर भागातही गेल्या 2 दिवसांपासून कास्तकऱ्यांना हटविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. रामनगर येथील गायरान प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे न्यायप्रविष्ट असताना प्रकरणात निकाल दिला जात नाही, तर दुसरीकडे तहसीलदार जालना यांनी 12 बेकायदेशीर सातबारा दिला आहे. याची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणीही ॲडव्होकेट मगरे यांनी केली आहे. शासन निर्णय 12 जुलै 2011 अधिनियमातील शासन निर्णयाची योग्य ती अंमलबजावणी करावी. विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रे यांनी लाँग मार्च बदनापूर मुक्कामी थांबून दलित आदिवासी भूमिहीन कास्तपट्टे नावे करून सातबारा देण्याबाबत लेखी आश्वासन दिले होते, त्याची अंमलबजावणी करावी. या गंभीर प्रकरणाकडे पालकमंत्री पंकजा मुंडे व आमदार अर्जुनराव खोतकर यांनी लक्ष घालून कास्तकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंतीही ॲडव्होकेट मगरे यांनी केली. यावेळी अण्णासाहेब बालराज, जय खरात, गजानन गाडेकर, मारुती आढाव, अशोक निकाळजे यांच्यासह गणेशनगर कोठोरा जैनपूर तालुका भोकरदन, गणेशनगर तालुका जालना, रामनगर तालुका जालना भागातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. जालना या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी गायरान जमिनी संदर्भात मी गेले अनेक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष करत आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारावर अन्याय झाला त्यावेळेस मी न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये न्यायालयात गेलो. आणि आज रोजी ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच आहे की या ठिकाणी वरिष्ठ न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये प्रशासन या ठिकाणी आमच्या दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांना पोलीस फोर्सच्या माध्यमातून धमक्या देत आहेत. त्या ठिकाणी दांडे किंवा त्या ठिकाणी मारहाण केल्याचे प्रकार होत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर 15 तारखेपासून जे कोठारा जैनपूर येथे जो प्रकार चालू आहे तो अजूनही थांबलेला नाही. त्या ठिकाणचे सर्व आमचे कास्तकरी भयभीत झालेले आहेत आणि ते माझ्याकडे दररोज या ठिकाणी येत आहेत. आजही त्या ठिकाणी जर बघितलं तर अजूनही त्या ठिकाणचा प्रशासकीय यंत्रणेतून जो पोलीस यंत्रणा आहे ते त्या ठिकाणी आहेच. दुसरे प्रकरण म्हणजे जे काजळ्याचं आहे. काजळ्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जैसे ती परिस्थिती कोर्टाने दिलेली आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचं काम थांबलेलं आहे. परंतु आज रोजी आमचे जे 4 कास्तकार बाधित आहेत त्या 4 कास्तकारांना त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा जाऊन त्या ठिकाणी धमकी देण्याचं काम करत आहे. आणि म्हणून ह्या 4 बाधित लाभार्थ्यांचा निकाल लागेपर्यंत शासनाने त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये. तिसरी गोष्ट आमची आज जे म्हणजे रामनगरचा प्रश्न आहे. रामनगरचा प्रश्न म्हणजे 23 जानेवारी 2006ला माननीय जिल्हाधिकारी जालना यांनी आदेशित केलं आहे की या ठिकाणी जे काही तुमचे 42 कास्तकार आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्याकडून दंड भरून घ्या. दंड भरून घेतल्यानंतर त्यांची जमीन त्यांना मोजून द्या. दंड भरून घेतला परंतु जमीन मोजून दिलीच नाही. आणि म्हणून ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं, माझ्या आंदोलनामध्ये रामनगरचे कास्तकरी सामील झाले, तेव्हा मी 2000 फेब्रुवारी 20ला हे प्रकरण न्यायप्रविष्ट केलं. म्हणजे अर्थात माननीय उपविभागीय अधिकारी जालना यांच्याकडे नेलं. कोरोनाचा काळ असल्यामुळे 2023मध्ये त्यांनी आरएफओ केलं. आरएफओ केल्यानंतर मी आज रोजी त्या ठिकाणी निकाल मागतो, परंतु निकाल देत नाहीत.
मात्र माझ्यासोबत जे 22 कास्तकर अपीलमध्ये आहेत त्या 22 लोकांना त्या ठिकाणी सातबारा न देता जे म्हणजे कोणत्याच ठिकाणी नाहीत अशा 8 लोकांना त्या ठिकाणी सातबारा दिलेला आहे आणि अजूनही त्या ठिकाणी सातबारा प्रक्रिया चालू आहे। परंतु जे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहेत किंवा ज्यांचा निकाल खऱ्या अर्थाने लागलेला आहे त्यांना या ठिकाणी वगळण्यात येत आहे आणि म्हणून आम्ही वारंवार उपविभाग अधिकारी जालना यांना या आरोप प्रकरणामध्ये आम्हाला निकाल देण्याची आम्ही विनंती केलेली आहे। निकाल कसा आहे द्या पण साहेब निकाल द्या, कारण या निकालाच्या आधारे आम्हाला पुढची प्रक्रिया करता येईल, आम्हाला उच्च न्यायालयात जाता येईल। परंतु आज रोजी सुद्धा निकाल मिळालेला नाही, म्हणून हे या विषयामध्ये फार गांभीर्य आहे। जर त्यांनी निकाल दिला नाही तर आम्ही कायदेशीर मार्गे आम्ही उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणार आहोत।